students. In the previous lecture we have discussed the preparation of alkyl halide. Okay, how we can prepare alkyl halide from halogen exchange, from alkane, from alkene, from alcohol. Okay. Now in the next lecture we are going to see what are the physical properties of alkyl halide, what are the chemical properties of alkyl halides. So before that we must know what is mean by or what is the nature of carbon halogen bond. सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण याचा स्टडी करणार आहे. सो नाउ हाऊ वी रिप्रेझेंट अल्काइल हॅलाइड्स RX, इट इज द रिप्रेझेंटेशन. नाउ कन्सिडर एन एक्झाम्पल CH3Cl. मिथाइल क्लोराइड मी एक्झाम्पल इथे कन्सिडर करतोय. तर डिटेल मध्ये असं लिहिलं जाईल, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर येणार आहे. कार्बन हा सिंगल बॉन्डेड आहे, सो sp3 हायब्रिडायझेशन, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. And we know that as chlorine is a more electronegative than carbon, so chlorine will acquire partial negative charge and carbon will acquire partial positive charge. So partial ला तिथे मी डेल्टा जो सिंबल आहे त्याने इंडिकेट केलेला आहे. And due to electronegativity of chlorine, the sigma bond, जो हा सिग्मा बॉन्ड तयार झालेला आहे याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, ते दोन इलेक्ट्रॉन थोडेसे क्लोरीन कडे गेल्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि क्लोरीन जो बॉन्ड आहे, सो इन जनरल कार्बन आणि X हा जो बॉन्ड असणार आहे तो कसा असणार आहे, पोलार नेचरचा असेल. कारण प्लस मायनस असे चार्ज इथे क्रिएट होतात. सो हा जो बॉन्ड आहे तो पोलार आहे, यांच्यामध्ये शेअरिंग होत असतं. सो हा पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, हा पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड होतो. असंच आपण कार्बन फ्लोरीन हे कन्सिडर करू शकतो. कार्बन आयोडीन याचे एक्झाम्पल घेत आहे. पुन्हा प्रश्न असा येतो की कार्बन क्लोरीन पासून कार्बन फ्लोरीन ब्रोमीन आयोडीन यापैकी पोलार कॅरेक्टर कोणामध्ये जास्त असतात. सो ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल त्याच्यामध्ये पोलार नेचर जास्त असेल. सो पोलॅरिटी बद्दल असं सांगता येईल. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहित आहे, आपण ही चाय CHI याने इंडिकेट करतो. सो फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन क्लोरीन दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन. ते आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहित आहे. सो कार्बन फ्लोरीन हा जो बॉन्ड आहे तो मोर पोलार नेचरचा असेल, तर कार्बन आयोडीन हा लेस पोलार नेचरचा असेल. सो आय एम रायटिंग हिअर पोलॅरिटी. पोलॅरिटी बद्दल कसं लिहिता येईल, सो CF बॉन्ड इज मोर पोलार दॅन CCl दॅन CBr दॅन CR. सो लक्षात येते का बा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जेवढा जास्त आहे तेवढी त्याची पोलॅरिटी जास्त आहे. म्हणजे जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज क्लोरीन वरती असेल तो निगेटिव्ह चार्ज क्लोरीन मध्ये कमी असेल, ब्रोमीन मध्ये अजून कमी असेल आणि आयोडीन मध्ये तो आणखीन कमी असेल. सो ही झाली पोलॅरिटी बद्दलचा पार्ट झाला. सो ओव्हरऑल हे झालं नेचर बद्दलचं सांगता येतं. आता याचाच आपण यूज काय करणार आहे, आपण काही फिजिकल प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे. सो आता एक एक फिजिकल प्रॉपर्टीचा आपण स्टडी करू. हिअर इज द फर्स्ट सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीसाठी म्हणजे एखादा सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये जर सोल्युबल करायचा असेल किंवा तो जर व्हायचा असेल सोल्युबल, तर सोलिड सोलिड मधलं इंटरॅक्शन, सॉल्व्हंट सॉल्व्हंट मध्ये इंटरॅक्शन आणि सोल्यूट सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन यांचा विचार करावा लागतो. म्हणजे जर मी NaCl किंवा शुगर जर वॉटरमध्ये टाकलं तर ते सोल्युबल होतं हे माहित आहे, डिझॉल्व्ह होतं माहित आहे. तर शुगरचे जे मॉलिक्यूल आहेत ते सेपरेट झाले पाहिजेत, वॉटरचे मॉलिक्यूल सेपरेट झाले पाहिजेत आणि शुगर आणि वॉटर यांच्यामध्ये बॉन्डिंग व्हायला पाहिजे, तरच एखादा सबस्टन्स जो आहे तो सोल्युबल होऊ शकतो. सिमिलरली सोल्युबिलिटीसाठी एक जनरल ऑब्झर्वेशन असं आहे की पोलार सोल्यूट्स आर मोर सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट while non-polar solutes are soluble in non-polar solvents. एक जनरल ऑब्झर्वेशन आहे, इट इज नॉट कंपल्सरी. आता जस्ट आपण बघितलं होतं की कार्बन हॅलोजन बॉन्ड हा पोलार नेचरचा आहे आणि जरी हा पोलार असला तरी ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. हिअर RX अल्काइल हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. वॉटर हा पोलार नेचरचा आहे.
पोलार नेचर म्हणजे काय, तर प्लस मायनस चार्ज क्रिएट झाले पाहिजे कंपाऊंड मध्ये. वॉटरचा फॉर्म्युला काय येतो, HOH अशा पद्धतीने येतो. आणि हे माहित आहे आपल्याला, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. So oxygen will carry negative charge, hydrogen will carry positive charge, here is also positive charge. So polar character त्याच्यामध्ये आलेला आहे. पोलार कॅरेक्टर असून सुद्धा आणि RX पोलार आहे तरी सुद्धा हे इनसोल्युबल आहे. याचा अर्थ काय, काहीतरी इंटरॅक्शन मध्ये फरक पडला असणार आहे, इंटरॅक्शन काहीतरी होत नसणार आहे, तेच येत होते. तर याचं रिझन काय आहे ना, व्हॉट इज द रिझन हिअर, RX आर not able to form hydrogen bond with water. So water बरोबर ते हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाही, त्यामुळे ते कसे आहेत, इनसोल्युबल आहेत. जरी हे पोलार असले तरी सुद्धा इनसोल्युबल येतात. मग सोल्युबल कोणामध्ये आहेत, दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये सोल्युबल आहेत. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते, कार्बन असलेले. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते येणार, बेन्झीन आहे, कार्बन टेट्राक्लोराइड आहे, ॲसिटोन, क्लोरोफॉर्म, डायइथाइल इथर. देयर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. So this is about the solubility. Now the next physical property is the boiling point and melting point. Boiling point and melting point माहित असेल, boiling point आणि melting point चं मीनिंग आहे. ओके, सो बॉइलिंग पॉइंट मध्ये इथून आपण आणखी काही भरपूर अशा फिजिकल प्रॉपर्टी आपण बघणारच आहेत पुढच्या काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या टॉपिक मध्ये. सो त्या टॉपिक मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, मोस्ट ऑफ द फिजिकल प्रॉपर्टीज, ऑलमोस्ट ऑल फिजिकल प्रॉपर्टीज depends on intermolecular forces of attraction. So physical properties depends on intermolecular forces of attraction. Forces of attraction यावरती डिपेंड आहे. आणि यामधलंच एक एक्झाम्पल आहे वॅन डर वॉल्स फोर्सेस. सो बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हा जो आहे, सो इथं लिहिताना बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट हियर दीज आर डायरेक्टली डिपेंड्स ऑन Van der Waals forces of attraction. Van der Waals forces of attraction वरती डायरेक्टली डिपेंड आहे. म्हणजे हा जर फोर्स वाढला, बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट वाढणार, हा जर कमी झाला तर आपण पण कमी होणार. Van der Waals फोर्सेस कोणावरती डिपेंड आहे, Van der Waals forces directly depends on the surface area. सरफेस एरियावरती जास्त आहे, म्हणजे सरफेस एरियावरती डिपेंड आहे. जेवढा सरफेस एरिया वाढणार आहे तेवढा वॅन डर वॉल फोर्सेस वाढणार आहे. वॅन डर वॉल फोर्सेसचं अजून एक नाव आहे नॉन बॉन्डिंग फोर्सेस म्हणतात त्याला. सो सरफेस एरियावरती डिपेंड आहे. सो अल्काइल हॅलाइडमध्ये आपण आता काय कन्सिडर करू, याच्यामध्ये काही वेळा सेम आर असलेले एक्झाम्पल घेऊ, सेम एक्स असलेले एक्झाम्पल घेऊ. सो हियर इज द सेम एक्स. एक्स म्हणजे कोण, हॅलोजन. सेम एक्स साठी बघतोय का, एक्स म्हणजे काहीतरी. सो सेम एक्स साठी हियर इज द CH3Cl. एक एक्झाम्पल घेतो मी, CH3Cl, CH3CH2Cl, CH3CH2CH2Cl, 1 2 3, CH3CH2CH2CH2Cl. सो यामध्ये काय काय लक्षात येते का बघा, कार्बनचा नंबर वाढवत नेलेला आहे आणि स्ट्रेट चेन घेतलेला आहे. आता इथं जस्ट मी मेन्शन केले बॉइलिंग पॉइंट कोणावरती डिपेंड असणार आहे, वॅन डर वॉल फोर्सेस वरती. हे कोणावर डिपेंड आहे, सरफेस एरियावरती डिपेंड आहे. सो यू कॅन सी फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होणार आहे, सरफेस एरिया वाढणार आहे. असं सरफेस एरिया वाढत जातो, हा कमी आहे, अजून कमी आहे, हा आणखीन कमी आहे. सो सरफेस एरिया त्यामध्ये जास्त आहे, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन त्यामध्ये जास्त आहे. सो ऑब्वियस आहे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट त्याच्यामध्ये जास्त असतो. सो बॉइलिंग पॉइंट यामध्ये जास्त येतो, हा ट्रेंड असेल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आर ग्रुप सेम आहे.
आर सेम म्हणजे स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर कार्बन स्केलेटनचं स्ट्रक्चर सेम ठेवतोय मी, हॅलोजन डिफरंट घेणार आहे. सो इथं आता मी एक्झाम्पल्स घेतोय जनरल रिप्रेझेंटेशन पेक्षा. हियर इज अ CH3F, CH3Cl, CH3Br, CH3I, मिथाइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड, मिथाइल 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 सगळीकडे सेम आहे. चेंज काय केलाय, हॅलोजन चेंज केलाय. हॅलोजन चेंज केलाय पण आपल्याला हे माहित आहे की हॅलोजनची साईज टॉप टू बॉटम काय होते, वाढत जाते. सो फ्लोरीन इज स्मॉलर दॅन क्लोरीन दॅन ब्रोमीन दॅन आयोडीन. आयोडीनची साईज सगळ्यात जास्त. मग साईज जास्त असेल तर सरफेस एरिया वाढला, सरफेस एरिया वाढला वॅन डर वाल फोर्सेस वाढले, ते फोर्सेस वाढले मग बॉइलिंग पॉईंट वाढला. सो ऑब्वियस आहे ट्रेंड असा असणार आहे. ठीक आहे. सो हे जनरली सांगता येईल की RF लेस दॅन RHCl दॅन RBr दॅन RR. सपोज जर आपण असे केलं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला, याचं एक एक्झाम्पल घेतो. सपोज C4H9Br, C4H9Br ब्युटाइल ब्रोमाइड आहे. ठीक आहे. सो याला आपण आता स्ट्रक्चर देऊ. सो इट इज अ CH3 CH2 CH2 CH2Br. एक स्ट्रक्चर पॉसिबल आहे. अजून एक स्ट्रक्चर पॉसिबल आहे CH3 CH2 CH2, हियर इज अ Br आणि इथे एक मी ब्रांच तयार करतोय. ओके. आणखी एक स्ट्रक्चर करतोय, थोडंसं ब्रांचिंग वाढवणार आहे मी. CH3C CH3 CH3Br. सो काय होतं याच्यामध्ये, लेफ्ट टू राईट जात असताना ब्रांचिंग वाढत चाललंय आणि ब्रांचिंग वाढल्यामुळे काय होतंय, सरफेस एरिया कमी होत गेलाय. त्यामुळं इथं सरफेस एरिया जास्त आहे, इथं थोडा तो कमी होतोय सरफेस एरिया, इथं तो आणखीन कमी होणार आहे सरफेस एरिया. त्यामुळे इथं वॅन डर वाल फोर्सेस कमी असणार आहे, याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट कमी असणार आहे. सो ट्रेंड असेल, लक्षात येते का? सो इन जनरल आपण याच्यामध्ये आणखी एक पॉईंट वाढवू शकतो काय, boiling point, melting point depends on van der Waal forces, which depends on surface area, which inversely depends on the branching. So inversely depends on the branching. So इथं म्हणतो मी boiling point directly related with VDW, van der Waal forces. It is inversely related with the branching. ठीक आहे. हाय पॉइंट वाढवलं. इथं आपण बघितलं काय की CH3 सेम आहे, FCl Br R, त्यांचं मास वाढत गेले, त्यांची साईज वाढत गेले. इथं असं म्हणणार मी, वाढत गेल्यामुळे त्याचं काय झालंय, बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढले. सो हियर इज अ मास ऑफ X halogen. So this is about the boiling point and melting point. This is the physical property. Now the next point is the density, and here the order of density for the alkyl halide is like this: Ri is more denser than RBr than RCl than Rm. कंडिशन याच्यामध्ये R सेम पाहिजे, R सेम पाहिजे. ठीक आहे. तर असे येतं. सो अल्काइल आयोडाइड has a higher density than bromide than chloride than fluoride. Okay, obviously density काय मास वरती डिपेंड आहे. डेन्सिटी मीन्स मास अपॉन व्हॉल्यूम असतं, मास वाढले की डेन्सिटी वाढणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट आपण बघू, याच्यामध्ये स्टॅबिलिटी असेल, बॉन्ड लेंथ आहे, हे काही पॉइंट बघणार आहे आपण. सो बॉन्ड लेंथ, देन स्टॅबिलिटी, यांना आपण एकत्र स्टडी करू. स्टॅबिलिटी याच्यावरती डिपेंड असणार. यार स्ट्रेंथ, तो एक पॉइंट बघणार आपण. नेक्स्ट इज द डायपोल मोमेंट, या सगळ्यांचा आपण एकत्र स्टडी करू. आता हे सगळे स्टडी करत असताना पुन्हा आपल्याला मागे जायला पाहिजे जिथं नेचर ऑफ CH बॉन्ड माहित असायला पाहिजे. मग अशी मी सांगितलं होतं काय की CH बॉन्ड जो आहे हे माहित आहे की इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. हा बॉन्ड कसा आहे, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर आता लेंथचा विचार करू आपण, बॉन्ड लेंथसाठीचा. सो हे माहित असू दे की यांच्यामध्ये बॉन्डिंग कशा पद्धतीने तयार होतं.
कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे, हॅलोजन हे 17 नंबर ग्रुप मध्ये आहेत, p ब्लॉक एलिमेंट आहे. ठीक आहे, सो इथं मी मेन्शन करतोय फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या पद्धतीने. ठीक आहे, सो याच्यासाठी जर आपण फर्स्ट साठी मी कॉन्फिगरेशन दिलं, ॲटॉमिक नंबर 9 आहे. सो 1s2 2s2 2p5 येतं. या 2p5 ला जरा मी डिटेल मध्ये लिहितो. 2px2 2py2 and 2pz1 हा लक्षात ठेवायचा. 2pz1 म्हणजे जेव्हा हे बॉन्ड तयार होणार आहेत, CX मधला जो बॉन्ड तयार होणार आहे तो कसा तयार होणार आहे, ड्यू टू ओव्हरलॅपिंग बिटवीन हाफ फिल्ड sp3 hybrid orbital of carbon and pz orbital of halogen. यावरती हा बॉन्ड जो आहे तो तयार होतो ओव्हरलॅपिंग मुळे. जर फ्लोरीन असेल तर 2pz1 असेल. आता क्लोरीन असेल तर एक नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढतो. तिथे काय येणार आहे 3pz1. मी फक्त शेवटचाच बॉक्स लिहितोय. Br जर असेल तर 4pz1, आयोडीन असेल 5pz1. आणि टॉप टू बॉटम काय होत जातं, या पी ची साईज सुद्धा जी आहे ती वाढत जाते, कारण त्याचं जे डिफ्युजन जे आहे, ओके, त्याचा जो शेप आहे तो चेंज होत जातो. सो फ्लोरीन पासून म्हणजे 2pz, 3pz, 4pz, 5pz यांची साईज वाढत जाते. सो साईज बद्दल असं लिहिता येईल, साईज हियर 2pz इज स्मॉलर दॅन 3pz दॅन 4pz दॅन 5pz या पद्धतीने तो असेल. हे सांगता येईल की इथं जर साईज वाढत असेल, ही जर साईज वाढत असेल तर कार्बन आणि क्लोरीन किंवा कार्बन आणि फ्लोरीन जे आहेत किंवा हॅलोजन आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स वाढत जाणार. कार्बन तर तोच राहणार आहे, हायब्रिडायझेशन तेच आहे, पण जशी pz ची साईज वाढत जाईल तसा तो काय होणार आहे, लांब जाणार आहे. म्हणजे क्लोरीन पासून आयोडीन पर्यंत येत असताना बॉन्ड लेंथ इन्क्रीज होत जाणार. सो व्हॉट अबाउट द बॉन्ड लेंथ? बॉन्ड लेंथ बद्दल काय लिहिता येईल मग, हियर इन जनरल मी लिहितोय हियर इज द R F इज स्मॉलर दॅन RCl, दॅन पुढे काय येणार Br येईल, त्यानंतर RBr दॅन RI या पद्धतीने होईल. का तर याच्यामध्ये 2pz ऑर्बिटल आहे, शेवटी इथं 5pz ऑर्बिटल येतो, याची साईज जास्त आहे, साईज जास्त आहे, सो डिस्टन्स वाढलं म्हणजे लेंथ वाढली. सो हे झालं बॉन्ड लेंथ बद्दल. आता याच्यावरतीच आपण काय करूया, स्टॅबिलिटी आणि स्ट्रेंथ बद्दलचा पॉईंट. तर ओव्हरलॅपिंग वरती डिपेंड आहे. सो हियर इज द स्ट्रेंथ, ओके, स्टॅबिलिटी बद्दल लिहितोय मी. सो स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटी, तर यामध्ये हा ट्रेंड जो आहे तो अपोजिट होतो. ह्याची साईज कमी आहे, आता जस्ट मेन्शन केलंय 2pz इथं कमी आहे. सो ओव्हरलॅपिंग मॅक्झिमम होतं, आणि व्हीबीटी एक थेरीमध्ये आहे काय की जेवढं जास्त ओव्हरलॅपिंग होणार आहे ऑर्बिटल्सचं तेवढं त्या बॉन्डची स्ट्रेंथ जास्त असते. मॅक्झिमम दी ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स स्ट्रेंथ विल बी मॅक्झिमम. सो याचं ओव्हरलॅपिंग जास्त होणार आहे. का जास्त होणार आहे, कारण हा जवळ जाणार आहे भरपूर. pz लहान आहे, 2pz लहान आहे, 5pz मोठा आहे, हा मोठा आहे, त्यामुळे ओव्हरलॅपिंग जास्त होणार नाही, जास्त होणार नाही आहे, त्यामुळे याची स्ट्रेंथ कमी असेल. सो मी स्ट्रेंथ बद्दल सांगतो येतं. सो हियर इज द Rf is more stable or it has a more strength than RCl, than RBr, than RI. ठीक आहे, लक्षात आलं का? सो Rf is more stable than RCl, than RBr, than RI. हा सगळ्यात कमी स्टेबल असेल, लिस्ट स्टेबल असेल, शांत बसणार नाही, भरपूर उड्या मारणार. हा शांत बसेल, हा स्टेबल आहे. त्यामुळे आणखी एक आपण पॉइंट ऍड करू शकतो याच्यामध्ये, जो रिॲक्टिव्हिटीचा असेल. आता रिॲक्टिव्हिटी ही स्टॅबिलिटीच्या अपोजिट आहे, ते असे ना इनव्हर्सली रिलेटेड आहे. जेवढी स्टॅबिलिटी जास्त असेल तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी असणार. मग रिॲक्टिव्हिटी बद्दल काय सांगता येईल, ट्रेंड अपोजिट होईल.
RF is less reactive than RCl than RBr than RI. म्हणजे हा काय असेल, मोस्ट रिएक्टिव्ह असेल, मोस्ट रिएक्टिव्ह असेल. पुन्हा R इथं सेम कन्सिडर केलेला आहे. हा R जो आहे तो सेम आहे, त्याच्यासाठीच आपण हे बघतोय. ठीक आहे. सो हे झालं बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी बद्दल झालं, रिएक्टिव्हिटी बद्दल झालं. नाव नेक्स्ट पॉइंट इज द डायपोल मोमेंट. सो डायपोल मोमेंट बद्दल काय सांगता येईल, मी याला थोडं वेगळ्या कलर मध्ये लिहितोय. हे जरा वेगळंच आहे, हे जरा वेगळंच आहे, याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. पण डायपोल मोमेंट जो आहे त्याला आपण म्यू ने इंडिकेट करतो. नक्की डायपोल मोमेंटचा यूज काय, तर तो काय करतो, जे काय दोन इथं आहेत, हे जे काय दोन ॲटम दिसतात, हे यांच्यामध्ये चार्ज सेपरेशन झालेलं आहे, दिसतंय प्लस मायनस आहे. हे चार्ज सेपरेशन नक्की किती आहे हे मेजर करण्यासाठी, याला डिस्क्राइब करण्यासाठी आपण डायपोल मोमेंटचा यूज करतो. आणि डायपोल मोमेंट हा कोणावरती डिपेंड आहे, तर तो डिपेंड आहे चार्ज, ठीक आहे, आणि डिस्टन्स यांच्या मल्टिप्लिकेशन. तो चार्ज इंटू डिस्टन्स म्हणजे यांच्यावरती चार्ज किती आहे, निगेटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे किती पॉझिटिव्ह आहे, आणि या दोघांच्या मध्ये डिस्टन्स वरती डिपेंड आहे, म्हणजे थोडक्यात काय लेंथ वरती डिपेंड आहे. सो आता आपण बघितलं होतं मगाशी की फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, जास्त निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती येणार आहे. व जास्त निगेटिव्ह आहे याचा अर्थ त्याचा डायपोल मोमेंट जास्त असायला पाहिजे. क्लोरीन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याचा अर्थ त्याच्यावरती कमी निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे, आणि याचाच अर्थ त्याचा डायपोल मोमेंट कमी असायला पाहिजे. पण नाही, डायपोल मोमेंट फक्त चार्जवर डिपेंड नाही, तो कोणावरती डिपेंड आहे, डिस्टन्स वरती सुद्धा डिपेंड आहे, लेंथ वरती डिपेंड आहे. आणि लेंथ मध्ये आपण काय बघतोय, RCl ची लेंथ जास्त आहे. सो हियर एक ट्रेंड ऑब्झर्वेशन असं आहे, एक्सेप्शन आहे याच्यामध्ये, RCl इज ग्रेटर दॅन RF, हे एक्सेप्शन आहे. ठीक आहे. आणि इथून पुढचं काय होणार आहे, तर चार्ज वरती डिपेंड होतं. सो हियर इज द RBr then RI. So this is about the dipole moment. RCl has more dipole moment than RF, then RBr, then RI. क्लोरीन जो आहे याचा चार्ज कमी आहे, चार्ज जरी कमी असला तरी यामध्ये बॉन्ड लेंथ जास्त आहे. क्लोरीन जो आहे याचा निगेटिव्ह चार्ज जास्त असणार, आणि याची बॉन्ड लेंथ जी आहे ती कमी आहे. सो या दोघांचा जो नेट इफेक्ट आहे, जो आपल्याला ऑब्झर्व होतो, त्याच्यामध्ये RCl चा डायपोल मोमेंट जास्त येतो, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते जास्त येतं दॅन RF. ओके, दॅन RBr, दॅन RI. हा इथून पुढे रेग्युलर ट्रेंड आहे. सो दिस इज अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड्स. नाउ इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस the chemical properties, chemical reactions of alkyl halides.